आवताय सब बिचारा फोन काय पाप केलंय वो? तुम्हाला नग असेल तर मला तर द्या. हा, या घरातल्या समद्यांनाच भिका लागल्यात असं वाटायलंय आम्हाला तर. अजून कोण? आमचा तिवटा नवरा आणि ती हुशार मास्तरडी आमच्या पप्पांकडे मदतीची भीक मागाय गेलत. मग मिळाली का? आमचं पप्पा किती दीनदयाळू आहेत माहिती आहे ना ग तुला. लगेच मदतीला तयार झालं. म्हणजे ताईसाहेब तुमच्या पप्पांनी मदत केल्यावर साहेब सुटणार वय या समजत. अगं त्योच तर समजा घोळ आहे. अहो पर ताईसाहेब जरा विचार करा की जर का साहेब या समजा प्रकरणात सही सलामत सुटलं तर जमीन परत मिळेल, पुढे मागं वाडा बी मिळेल की. आपल्यासाठी काय चांगलंच आहे की ते. आणि तसं बी या खुराड्यात किती ताप होतोय तुम्हाला बघितलं ना व? सारखं आपलं बाहेर जाऊन बसावं लागते. या घरात कुठे जागा बी नाही बघा बसाय. वय हे खरंय म्हणा. मग सुटलं तर चालतील पण मंत्री नाही बनाय पाहिजेत बघ. या टायमाला मंत्री बनणार तर आमचं पप्पाच. अहो पर ताईसाहेब तुमचं पप्पाच मदत करायला तयार झालं मग काय करायचं? बघ की नाही येऊ देतात आमच्या ह्यांना चांगलं खडसावून विचारतो. आम्हाच न विचारता आमच्या पप्पांना भेटायला जाण्याची हिंमतच कशी झाली? अजून कशी आली नाहीत ही दोघं? अहो जेव्हा मी काळजी करायचो तेव्हा मला सांगायच्या काळजी करू नका, आणि आता तुम्हीच काळजी करायला लागला होय. तसं नाही हो साहेब, अजून पतूर यायला पाहिजे होती दोघं. ताईसाहेब तुम्ही पक्क खडसावून विचारणार म्हणतायसा? पण मग आम्हासनी न विचारता आमच्या घरी जायची हिंमत कशी झाली यांची? बेस्ट आहे, या स्टेजचा जा विचार. हा आली बघा. काय रे सूरज, किती येळ ह्यो? अगं बोलता बोलता येळ निघून गेला बघ. कुठं गेलता? तुला माहित नाही? आला नाही वाटतं फोन मम्मीचा. आलता की. आम्ही नाही आलो म्हणून लई वाईट वाटलं तिला. आम्हासनी न विचारता आमच्या घरी का गेला हो? तुझं नेमकं घर कुठलं आहे हे ठरवादी. कधी म्हणतीस हे घर माझं आहे, या घरासाठी मी काय बी करायला तयार आहे. कधी म्हणतीस ते घर माझं आहे. हे बघा आमचं पप्पा मामांजीसनी लई मानतात. आम्ही बी आपल्या घराचा मानीपणा कमी होऊनी म्हणून कधी मदत नाही मागितली. पण तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी मदत मागाय गेला हा होय? गेल तू मग पुढे बोल. अहो मामांजी बघितलं बघितलं. अहो असं पुन्हा पुढे हात पसरणं बरं दिसतंय काय? जाऊ बाई, आम्ही काय पैसे मागायला गेलो नव्हतो. हात पसरायचा काय संबंध आहे यार? अहो तरी बी आम्हासनी न विचारता असं परस्पर आमच्या घरी कस काय गेला हो तुम्ही? एकदा विचारायचं तरी. हो तुला सांगून काय होणार होतं? एकतर आधी तिथं येळ कमी आहे. आमचं सोडा सोडा आमचं, पण निदान राणा भाऊजीसनी तरी विचारायचं. असं परस्पर निर्णय कस काय घेता हो तुम्ही? नाही राणा भाऊजी थोरलेत या घरचं, त्यासनी ठरवू दे की समज. राणा त्याला फोन करून सांगितलं होतं. तर तू उगाच किटकिट करत बसू नकोस. बघा तुम्ही जास्ती बोल. राणा कसा आला नाही अजून? आबा, मी फोन केला होता त्यांना, उशीर होतोय म्हणाले. सूरज पाहुणं काय म्हणलं? आपासनी सोडवायला काय बी मदत करायला लागू दे, मी करणार म्हणून सांगितलं त्यांनी. बघितलं चंदे, शेवटी आमच्या पप्पांकडेच जावं लागलं यंदा. तेच येणार ग मदतीला. अडल्या नडल्याल्यांना मदत करणं हे आमच्या रक्तातच आहे. झालं तुझं बोलून? चल निघ आता. म्हणजे कडकडं न सुटायचं. चल इकडं. सूरज बघा की कसं वागायला लागल्या. डोकं सटकावायची कामं. चल ना. चल म्हटलं ना वा.
आबा अहो, तुम्ही हिचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नका सर. अहो, आम्ही काय हातपाय पसरत गेलो नव्हतो हो त्यांच्या दारात. हो आबा, जाऊबाईंचे वडील मनापासून मदत करायला तयार आहे. माहितीये उत्तमराव म्हणजे राजकारणातला खूप चांगला माणूस. तुमच्याबद्दल मी ते असंच म्हटलं बघा. हो, माझं बी मंत्रालयातल्या काही लोकांबरोबर बोलणं सुरू आहे. लवकरच काय ते कळेल. काय हे समज त्या लीज भोवती फिरते. चुकीची लीज कशी गेली, कुणी दिली हे कळलं हे कोडं उलगडल. हो आबा, मी सुद्धा त्या लिस्ट मधनं काही नावं काढली. आता त्यांनी कोणाला पैसे दिले हे जर का समजलं तर मग आपल्याला लिस्ट बदलणाऱ्यापर्यंत पोहोचता येईल. मी त्यातल्या काही जणांना फोन सुद्धा केले, पण फारसं काही हाती लागलं नाही. मला वाटतं प्रत्यक्षात भेटूनच बोलावं लागेल. हे बघा, जे काय करायचं ते जपून करा. काळजी घ्या. गोदाक्का तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही जे करणार ते एकदम बरोबर करणार बघ. हो आबा, तुम्ही लगेच तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा द्यायला जाऊ नका. आपण शेवटपर्यंत लढत राहू. नाही नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी जो काही निर्णय घेईन तो तुम्हाला सांगूनच घेईन. चालेल. बरं चला, तुम्ही दोघं बी आता हातपाय धुवून घ्या. तोवर मी गरम गरम जेवण वाढते. आलेच. भाऊजी, ही 8-10 नावं मी काढली. ही आपल्या आजूबाजूच्या गावातलीच लोक आहेत. आपण आधी आपल्या आसपासच्या माणसांकडे चौकशी करूया. हं? नोकरी द्यायच्या नावावर कोणी पैसे खाल्ले त्या माणसाचं नाव आपल्याला कळायला पाहिजे. घ्या. अहो असं कोण नाव सांगत नसतंय. मी लाच खाल्ली असं कोण सांगणार आहे भाई? नाट लावण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही बघ तुला. तर निघित ना. 1 मिनिट तर थांबशील की नाही, इकडचा काल तिकड करून टाकीन तुझा. वहिनी तिच्या समोर यातलं काय बोलू नका. होई गावभर करील आणि तो माणूस सावध होईल तिकडे. आपण कुणाला न कळता चौकशी करायची बघा सगळी. हो, मी फोनवर जेव्हा माणसांशी बोलत होते ना तेव्हा मला असं लक्षात आलं की काही माणसं बोलायला घाबरतायत. मग आता अशा माणसांना गाठून आपल्याला त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायला हवी. अहो त्याची काळजी तुम्ही करू नका. मी सगळं बरोबर बघतो ते. अंजली, राणा अजून कसा आला नाही ग? मगाशी झाला माझा फोन, थोडा उशीर होईल म्हणाले. अगं पर जरा जादाच वेळ झाला असं वाटत नाही तुला? अहो दुकानात काहीतरी अर्जंट काम निघालंय असं म्हणत होते. अगं मग त्याचं जेवण? आल्यावर जेवतो म्हणाले. वहिनी उद्यापासून चौकशीला सुरुवात करूया आपण. काय म्हणजे तुम्ही जी नावं काढली ती आहेच, खरं लिस्ट मधल्या बाकी नावांकडे बी चौकशी करूया. हो चालेल. आता काय बी झालं तरी पैसे खाणाऱ्याचं नाव सापडेपर्यंत चौकशी थांबवायचीच नाही आपण. हे बघा, तुम्ही 17 जणांच्या कडे जाणार. कोण कसं हाय कसं हाय आपल्याला काय माहित नाही. जरा जपून. अगं गोदाक्का, आम्ही तिथे काय भांडणं करायला जाणार आहे काय? अगं नुसतं जाऊन चौकशी करायची आहे बघ. तू अजिबात काळजी करू नको, मी आहे की. भाऊजी, हे 12 नंबरचं नाव बघा. हा तोच मुलगा आहे ज्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मला काय वाटतं, आपण ह्यांच्या घरी जाऊन सुद्धा चौकशी करू. म्हणजे ह्यांना जर का नीट समजावलं तर कदाचित आपल्याला त्या माणसाचं नाव सुद्धा कळेल. चालतंय, उद्याच जाऊन गाठूया. सूरज, अंजली, चला आता झोपा. आता जे काय असेल ते सकाळी बघा. दिसभर बी फिरतायसा दोघं.
राणा कसं आला नाही अजून? अहो येतील. गोदा का तुम्ही जाऊन झोपा, मी थांबते. सूरज, जा बाळा, तू झोप जा. आम्ही दोघी रानाची वाट बघत बसतो. अगं चल की तुम्ही. अरे नाही नको, तुम्ही दोघंही जाऊन झोपा, मी वाट बघत बसते. अगं पर तुम्ही जा, मी थांबते. चल गोदा आराम कर चल. अरे अहो तुम्ही कधी आलात? मला उठवायचं नाही का? काय तुम्ही पण थांबा, मी तुमच्यासाठी वाढते जेवण आता. चल. थांबा थांबा. अहो, जरा हळू. ते काय झालं, जरा कामात होतो म्हणून उशीर झाला आणि जेवून बी आलोय मी. जेवून आलात? होय. खूप काम होतं का? तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची? तब्येतीला काय झालंय? तसं नाही, पण तुम्ही कधीच बाहेरचं खात नाही माहितीये मला. अच्छा, म्हणजे मला एवढ्या रात्रीचं जेवण वाढायला लागू नये म्हणून असं म्हणालात ना तुम्ही? काय हो, चला तुम्ही पटकन जेवण अहो, वाढ. नाही नाही नाही. अहो, खरंच सांगेलोय, जेवून आलोय मी. त्याचं काय, ते मालकांच्या घरला गेलतो, त्यांनी जेवल्याशिवाय पाठवलंच नाही. अरे वा, मालकांची चांगलीच मैत्री झालेली दिसते. होय. मला सांगतो, एकदम चांगला माणूस आहे बघा. अहो, कशात काय नसताना मला नोकरी दिली. माझ्यावर एवढा विश्वास ठेवला त्या भल्या माणसाने. कारण तुम्ही तेवढंच विश्वासानं काम करता ना म्हणून. काय झालं? काही बोलायचंय का? होय. मालक लय अडचणीत येतो. काय झालं? ते मालकांचे एका ठिकाणी पैसे अडकले. मोठीच्या मोठी डिलिव्हरी दिली होती, पण पैसे काही येईना झालेत. म्हणून मालक म्हणलेत की तू जाऊन वसुली करून ये. वसूल म्हणजे वसुली? अहो नाही नाही नाही. अहो तसली वसुली नाही. म्हणजे कसं आहे, ते कागदपत्र आहेत काय, ती समक्ष दावायचे, त्यांना पैसे घेऊन यायचे. मालकांचं वय झालंय, त्यांना जमणार नाही असं म्हणतात ते. म्हणून मला म्हणाले की तू जाऊन पैसे घेऊन ये. अच्छा, मग या ना जाऊन. मुंबईला जा म्हणते. मुंबई? वय. अहो त्यांचा दुसऱ्या कोणावर विश्वासच नाही. ते मागच्या टायमाला एकाला पाठवलं होतं, त्यानं पैसे घेऊन पोबारा केला बघा. मग आता? मला ते पोरासारखं मानते. एक भला माणूस अडलाय. मला जाऊ बी वाटते, पण पण काय? अहो, आपली कामं बी महत्वाची. आणि सूरज बी सांगत होता मला की तुम्ही लिस्ट मधल्या माणसासनी भेटायचं म्हणताय. 15 दिवसात आबा आमदारकीचा राजीनामा बी देणार आहे. मी इकडे पाहिजे ना. व फारच अडचणीत आहेत का तुमचे दुकान मालक? अहो यांना मुळबाळ नाही हो. आणि बायको बी वयस्कर आहे. असं वयस्कर बायकोला सोडून जाणं त्यांना बरोबर वाटत नाही. म्हणून ते मला म्हणलेत की तू जाऊन ये मग. ठीक आहे, मग जा तुम्ही. अहो पण आपली कामं. अहो इथे मी आणि सूरज भाऊजी आहोत ना. तुम्ही येईपर्यंत आम्ही सांभाळतो इथे. अहो पण अहो हे बघा, आता हीच वेळ आपल्यावर आली असती तर तुम्ही मला सोडून गेला असतात का? नाही ना. आणि तसंही वयस्कर माणसांना मदत करावी कायम. तुम्ही जा बिंदास, इथली चिंता अजिबात करू नका. खरंच काय? खरंच. आता नका विचार करू, उद्या तुम्ही जाणार आहे. त्यामुळे लवकर झोपा, म्हणजे उद्या सकाळी उठून फ्रेश व्हा.
समजा नीट स्वच्छ झालं पाहिजे हा चंदे, तेव्हा तिकडनं घे. बघितलं का चंदे, महाराणी बसल्यात आराम करत आणि बाकी समजासनी लावलंय कामाला. अरे काय काय मॅडम काय चाललंय? सकाळपासून बघतोय नुसता टाइमपास चालू आहे इथं. मस्ती तसंच वाटणार हो. खऱ्याची दुनिया राहिलीच कुठं. तू काय स्वतःला खरी समजायला लागलीस का काय? नमस्कार. नमस्कार. राणा इथंच राहतो का? आपण कोण? मी जीवन कदम. राणा माझ्या दुकानात काम करतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही मालक आहे व्हय त्या दुकानाचं? नाही वाटत नाही हो. मालक या की चहा पाणी घेऊन जा. नाही नको, गडबड आहे, जायचंय जरा. राणाला बोलवतं का जरा? कशाला? नाही, ते माझे काम आहे. कसली काम आहेत ते कळलं की आमासनी. दिवसाला 300 रुपये देणार आणि त्या 3000चं काम करून घेणार वय. अहो आमचं राणा भाऊजी म्हणजे काय हमाल वाटलं वय? हो कुठं बी पाठवायला, काही बी काम करून घ्यायला. हा तसं नाही, पण पण काय तू जरा का बसते का आता? खूप राणादा, ए राणादा. अहो गायकवाड साहेब, तुम्ही नमस्कार. इथं? हा, मी इथंच राहतो. तुम्ही ओळखता वाटतं मला. अहो तुम्ही शिक्षण मंत्री. तुम्हाला नाही ओळखायचं तर कोणाला? अहो पेपरवाल्याने आम्हाला जाम फेमस करून टाकले. नाही नाही नाही, तसं नाही हो. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी तुम्ही जे काही काम केलं ना, ते अत्यंत चांगलं केलं. आणि तो घोटाळा तो तुम्ही नाही केला, गॅरंटी आहे आम्हाला. आमच्या खरेपणावर विश्वास ठेवणारी तुमच्यासारखी माणसं आहे, तोवर आम्हाला काय काळजी नाही बघा. मी जीवन कदम. राणा माझ्या दुकानात काम करतो. अच्छा, म्हणजे राणा तुमच्याच कामासाठी चाललाय वाटतं. म्हणजे राणा तुमचा मुलगा आहे? हो, मी बाप आहे राणाचा. नाही नाही नाही, राणा तुमचा मुलगा आहे हे आजपर्यंत आम्हाला माहित नव्हता. तोही मला बोलला नाही कधी. अहो नावापेक्षा कामाला महत्व देतो राणा. सॉरी, मला माहित नव्हता ते. अहो असू द्या. राणा येईलच आता तयार होईल. पण आता कसं सांगू मी त्याला काम? अहो, असं काय मनात आणू नका. राणा तुमच्याकडे काम करतो, त्यानं तुमचं ऐकलंच पाहिजे. राणा, ए राणा. आलो आलो. बरं ऐका, पुढच्या कप्प्यात रुमाल ठेवला आम्ही वय वय. आणि खायचं सामानही सगळं ठेवून दिलं. नमस्कार मालक. आलात तुम्ही? राणा, तुझी इच्छा नसेल तर राहू दे. अहो तयार आहे मी जायला. आणि इच्छेचा सवाल नसतो माझ्याकडे. पण आता मी कसं सांगू तुला काम? आधी सांगायचं तसं. बरं निघायचं काय? घेऊन जावा. अहो कामाला नाही म्हणायचं नसते कधी. राणा जरा जपून, पैशाचं काम आहे. होय आबा. नमस्कार करतो. हो क्षंत व्हा. चल गोदक्का, येतो. जपून जा आणि काळजी घे. हं? होय. चला निघतो. काय नवीन माहिती सापडली तर फोन करा मला. जपून जा बाळा. चला येतो. आरामात जा काय? चला होय.